आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरमध्ये अक्कलकोटमधील आग ही पुन्हा भडकलेली आहे। कुलिंगचं काम सुरू असताना आगीनं पुन्हा भडका घेतला। या आगीमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। MIDC भागातील कारखान्याला ही आग लागलेली आहे। टॉवेलचा हा कारखाना आहे आणि या टॉवेलच्या कारखान्यामध्ये आग लागली होती। ही आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते, मात्र आग ही पुन्हा भडकलेली आहे। यामध्ये काही अग्निशमन दलाचे जवान सुद्धा जखमी झालेले आहेत, तर 8 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। परिषदची गाडी, अक्कलकोट नगर परिषदची गाडी, NTPC ची गाडी आहे, परत चिंचोली MIDC या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे। स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून 4 ते 5 व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातंय। तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे। पूर्ण प्रयत्न केले जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। रवी, या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र पुन्हा एकदा ही आग भडकलेली आहे। नेमकं कारण काय आहे आग भडकण्याचं? निश्चितच जगदीश, आपण पाहायला गेलं तर गेल्या 15 तासापासून जे आहे ते अग्निशमन दलाच्या विविध जे टीम असतील, पोलीस प्रशासन आहे, ते घटनास्थळी आहे। आग आग विझवण्याचे जे आहे ते शर्थीचे प्रयत्न या दलाकडून होत आहेत। मात्र कारखान्याचं जे टेम्परेचर आहे जगदीश, आता 1000 एवढं जे आहे ते टेम्परेचर झालेलं आहे। त्यामुळे जी ही आग जी आहे ती आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही। सोलापूर च्या इतिहासातली ही पहिली आग आहे की जी गेल्या 15 तासापासून आगीने रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। जगदीश, आपण पाहू शकता आतापर्यंत 8 जणांचा जे आहे ते इथं होरपळून मृत्यू झालेला आहे। सर्व टीम जे बचाव कार्याच्या जे टीम आहे ते इथं शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र पुन्हा एकदा या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। जगदीश, रवी, मात्र या कारखान्याच्या बाजूला, कारण हा MIDC मधला कारखाना आहे, आजूबाजूला सुद्धा कारखाने असतील, या कारखान्याच्या बाजूला कोणत्या स्वरूपाचे कारखाने आहेत? आजूबाजूची परिस्थिती कशी आहे? सोलापूर हे एक रेडीमेड गारमेंटचं हब म्हणून ओळखलं जातं। अक्कलकोट MIDC एरियामध्ये सगळे जे कारखाने आहेत ते गारमेंटचे कारखाने आहेत। त्यामुळे जे टॉवेलसाठी जे लागणारे ते रासायनिक ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते या कारखान्यामध्ये असण्याची शक्यता आहे जगदीश। त्यामुळेच कुठेतरी आगीनं रूप धारण केलेलं आहे। सध्या ह्या कारखान्याचं जे टेम्परेचर आहे ते 1000 पर्यंत ठीक पोहोचलेलं आहे, आहे जगदीश। धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल।